नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्ही नेहमी सांगतो की आमची 4 चॅनल्स आहेत: अनलायझर न्यूज, अनलायझर डिवाइन, अनलायझर हिंदी आणि अनलायझर लोकनीती. तर तुम्हाला चारींना वेगवेगळं सबस्क्राईब करावं लागेल. एकाला केलं म्हणजे बाकीच्यांना सबस्क्राईब केलं असं होत नाही. गिवा नावाच्या ज्वेलरी कंपनीनं एक जाहिरात रक्षाबंधन राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवरती रिलीज केली. कृती सेनननी ज्या पद्धतीचे कपडे, अतिशय अश्लील असे किंवा जास्तीत जास्त अंग उघडं दाखवणारे, आणि ते त्या जाहिरातीमध्ये घातलेले आहेत आणि ती एका कुत्र्याला राखी बांधते, असा तो सगळा जाहिरातीमधला विषय आहे. जाहिरात मागे घेताना त्यांनी बदमाशपणा असा केला की कुत्र्याला राखी बांधताना दाखवलं म्हणून भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही माफी मागतो आणि जाहिरात मागे घेतो. वस्तुतः कुत्र्याला राखी बांधण्यासाठीची आक्षेप नव्हता. आक्षेप हा होता की हिंदू सणांचं जे विशिष्ट पावित्र्य आहे ते तसं पाळलं गेलं पाहिजे. तुम्हाला एरवी कुठले कपडे घालायचे आहेत तुमचा मुद्दा आहे, कपडे घाला नाही तर नागवं फिरा तुमचा मुद्दा आहे. पाहणाऱ्यांनी पाहावं नाही तर न पाहावं. पण जर तुम्हाला हिंदू सणांची जाहिरात करायची आहे, म्हणजे हिंदू सणांच्या जाहिरातीतून स्वतःचा धंदा करून घ्यायचा आहे त्या निमित्तानं, अशा वेळी तुम्ही कशासाठी असे कपडे दाखवता अंगावरती? मागे एकदा नो बिंदी नो बिझनेस हे सगळी मोमेंट चालवल्या गेलेली होती, मोहीम चालवल्या गेली होती. त्याला यश येऊन त्या जाहिरातीमध्ये तुम्ही दिवाळीची जाहिरात करता आणि त्या स्त्रियांच्या कपाळावरती कुंकू दाखवत नाही. एरवी त्या स्त्रियांनी कपाळावर कुंकू घालावं की नाही घालावं, म्हणजे लावावं की नाही लावावं त्यांचा मुद्दा आहे. पण जर तुम्ही दिवाळी सणाच्या दिवशी सणाची जाहिरात करायची आहे, त्याच्यातून तुम्हाला तुमचे कपडे, तुमची ज्वेलरी, तुमचे कॉस्मॅटिक, ड्रेस मटेरियल काय वाटेल त्या सगळ्या गोष्टीचा धंदा करायचा आहे, मग अशावेळी तुम्हाला त्या सणाचं तर पावित्र्य राखावं लागेल की नाही? होळीची तुम्हाला जाहिरात करायची, होळीच्या निमित्तानं सर्फचे काय दाग अच्छे आहे, बरोबर. मग त्याच वेळेस तुम्हाला नेमकं ती जी मुलगी असते ते आपल्या मुस्लिम मित्राला रंगापासून कसं वाचवते असं दाखवलेलं आहे. म्हणजे हे तुम्हाला काय सुचवायचं या सगळ्यातून? जाणीवपूर्वक तुम्हाला हिंदू भावना, सनातनीच्या भावना, सनातनींच्या श्रद्धा, सनातनींचे देवदेवता या सगळ्यावरती मोठ्या प्रमाणात आघात करणाऱ्या गोष्टी का दाखवायच्या असतात? कारण की हे चालून जात होतं. अजून एक मी तुम्हाला उदाहरण देतो. खलनायक की नायक, सावरकर खलनायक की नायक असं एक शीर्षक असलेला कार्यक्रम ABP माझानी जेव्हा सुरू केला आणि प्रचंड प्रमाणात त्याच्यावरती रोष तयार झाला, कॉटन किंग सारख्या कंपनींनी आपली जाहिरात मागं घेऊन टाकली, त्यांची प्रायोजकत्व, आणि त्यांना तोंडघशी पडावं लागलं. त्यांना झक मारत ते सगळं माफी मागावी लागली. हे कशामुळे चालू असतास? बरं, जो व्हिडिओ आम्ही राहुल गांधींच्या हिजाब आणि त्या मनुस्मृती प्रकरणात केलेला होता, की त्यांची हिंमत झाली नाही की प्रत्यक्ष स्टेजवरती त्यांच्या समोर हिजाबमध्ये उभी असलेली मुलगी, पण ते असं नाही म्हणू शकले की हे स्वतः पुरुष सत्ता काय पॅट्रियार्की त्याचं लक्षण आहे म्हणून नाही म्हणू शकले. आणि कोणाच्या नावानं बंबा मारायलेत? म्हणजे हिजाब घातलेली मुलगी बाजूला उभी असताना ते बोलतानाच म्हणायला लागलेत की मनुस्मृतीनं स्त्रियांवरती कसा अन्याय केलेला आहे म्हणून. त्याच पद्धतीनं तुम्हाला हे सगळे खेळ प्रत्यक्ष हिंदू भावभावना, हिंदूंचे सण समारंभ, परंपरा त्याच्याबाबतीत करता येतात. ईदची जाहिरात कृती सेनन अशा पद्धतीचे कपडे घालून करेल का? मला सांगा. कुठले तुम्ही ईदच्या जाहिराती बघा. ईद मुबारक असलेल्या जाहिरातीमध्ये त्यांचे कपडे कसे घातलेले असतात? मग तुम्ही तथाकथित मॉडर्न दाखवायचं म्हणून अर्ध्या मुर्ध्या कपड्यातल्या बिकिनीतल्या स्त्रिया आणि उघड्या अंगावरचे चड्डी घातलेले पुरुष असे दाखवणार आहात का? मग हे तुम्हाला सगळं फक्त सनातन्यांच्यासाठी का सुचतं? ही जी विकृती घुसून बसलेली आहे ना डोक्यामध्ये, की सनातनला बडवाबडवी करायची, आणि वारंवार वर्षानुवर्ष हे करत राहिले, त्याचा त्यांना तोटा काही होत नव्हता, सत्ता मिळत होती, त्याच्यामुळं हा माज वाढत गेला. पण 2014च्या नंतर जेव्हा फार मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू मतं सगळी एकगट्टा होऊन ती सगळी भाजपच्या पाठीमागं निघून गेली. अँटनी कमिटीने तेव्हा दिलेला अहवाल आहे काँग्रेस, की काँग्रेसवरती जो ठप्पा बसलेला आहे तो हिंदू विरोधी, सनातन विरोधी बसलेला आहे, त्याच्यामुळं आपल्याला निवडणुका जिंकणं मुश्किल, ही प्रतिमा आपल्याला बदलावी लागेल. पण त्याच्यापासून काही शहाणपण न घेत वर्षानुवर्ष, तेव्हापासूनही म्हणजे 2014 नंतर आत्तापर्यंत म्हणजे गेली 12 वर्ष
काँग्रेसनी स्वतःला सनातन विरोधी प्रतिमा तयार जी झालेली आहे ती बदलण्यासाठी काही नाही केलं. हे तर ताजे प्रकरण आत्ताच. आणि ही जाहिरात जेव्हा ते समर्थन करायला तर राहुल गांधी पुढे येऊन असं म्हणतात काय कसे कपडे घालायत प्रत्येकाचा विषय आहे. मग हे सगळ्या गोष्टी ते जेव्हा हिजाब किंवा बाकीच्या बाबतीमध्ये प्रत्यक्ष महिला तक्रार करतात तेव्हा काही नाही बोलत. म्हणजे तुमच्या समोर प्रतिगामित्वाचं लक्षण पुरावा समोर दिसतो आहे, तो तुम्हाला पाहायचा नाही, तो तुम्हाला मान्य करायचा नाही, किंवा जे समोर आहे ते नाहीच असं म्हणायचं. शहामृग जसं वाळूमध्ये डोकं खुपसून बसलेलं असतं त्याला वाटतं वादळ काही येणारच नाही, तशातला प्रकार आहे. जर तुम्ही इथल्या देशातल्या 85% वर्गाच्या भावभावनांशी, अस्मितांशी, देवदेवतांशी अशा पद्धतीनं खेळणार असाल तर ते लोक तुम्हाला काय म्हणून मतदान करतील मला सांगा. दुसरा जो मुद्दा ह्या गिवाच्या जाहिरातीमुळे आलेला आहे की सगळ्यात मोठा वर्ग कोण आहे तुमचा खरीददार? उच्चवर्गीय हिंदू आहे, सनातनी आहे. मग त्या उच्चवर्गीय हिंदू सनातन्यांच्या ज्या भावना आहेत राखी पौर्णिमेच्या बाबतीतल्या त्या अशा आहेत का? अशा पद्धतीचे कपडे घालून कुत्र्याला राखी बांधणे हे त्या उच्च मध्यमवर्गीयात चालतं का? एरवी ते काय करतील, कसं वागतील? मी म्हणलं ना की ते बिकिनी घालतील, कॅबरे डान्सला जातील, काय करायचं ते करतील. पण सण समारंभ तुम्हाला जर ते इनकॅश करायचे असतील तुमच्या धंद्यासाठी, तुमच्या स्वार्थासाठी, तुमच्या व्यवसायासाठी, तर त्यावेळेस तुम्हाला तशाच पद्धतीनं वागावं लागेल ना. पण हे जे जाणीवपूर्वक केलं जातं ना, हे ह्याच्याबद्दल आक्षेप आहे सगळ्यात मोठा. त्याच्यामुळे प्रश्न हा प्रत्यक्षामध्ये कृती सेनांनी काय कपडे घातलेले हा नाहीच आहे. आजही तिला स्वातंत्र्य आहे की तिनं कुठलेही कपडे घालत, कुठल्याही सिनेमामध्ये, त्याच्यानंतर सिरियलमध्ये काम करावं. सेन्सॉर बोर्डने ते मान्य केलं तर ते पिक्चर म्हणून प्रत्यक्ष स्क्रीनवरती येईल. आजकाल तर ते ह्याच्यावरती यूट्यूबवरती बाकीचा कितीतरी कंटेंट हा मुक्त आहे, त्याच्यामध्ये काय सेन्सॉरचा आणि कॉपीराईटचा काय प्रश्नच येत. सगळं उघडं नागडं, सगळी पोर्नोग्राफी या मोबाईलवरती छोट्या छोट्या पोरांना सगळ्यांसाठी उपलब्ध, त्याचं काही अप्रूप उरलेलं नाही. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल बोलण्यात काही हे नाही आहे. मी काय असा सुद्धा आणणार नाही की सनातनी हिंदू काही फार सज्जन आहेत आणि ते अशा पद्धतीचं काही पाहत नाही. भारतामध्ये पोर्नोग्राफी मोठ्या प्रमाणात पाहिली जाते. कुणाला बाईचं उघडं शरीर पाहायचं असेल आणि बायकांना पुरुषांचं उघडं शरीर पाहायचं असेल त्यांनी पाहावं, त्यांची मर्जी. पण सार्वजनिक ठिकाणी सण समारंभ, रूढी परंपरा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या एक तर तुम्ही पाहू नका. हिंदू धर्म हा इतका स्वतंत्रतावादी, इतका लिबर्टियन, इतका मुक्त आहे की तो त्याच्या धर्माचं काहीच न पाळणाऱ्याला सुद्धा धर्मातून बहिष्कृत करत नाही. इस्लामसारखं, सर तनसे जुदासारखं आपल्याच कुणाच्या विरोधामध्ये घोषणा देत नाही. हे इतकं स्वातंत्र्य केवळ आणि केवळ सनातन धर्मामध्ये दिल्या गेलेले सगळ्या जगभरामध्ये. या पार्श्वभूमीवरती त्या सनातन्यांच्या त्या सणाच्या निमित्तानं मी परत म्हणलं की नुसतं कृती सेनांनी इतके काही हे कपडे काढून काही जाहिरात केली असेल तिला कोणी हिंदू धर्मातून काढून टाकलेलं नसतं. पण तू जाहिरात करते कशाची? तर राखी पौर्णिमेची. आणि त्या सणाचं पावित्र्य जर तुला राखता येत नसेल तर त्याच्यावरची प्रतिक्रिया उमटणारच. कंपनीनं जी जाहिरात मागं घेतली आणि आता जो मानभावीपणा ते करत आहेत की आम्ही कुत्र्याला राखी बांधली, कोणाला गैर वाटलं म्हणून माफी घेतं, मूळ मुद्दा नाही कबूल करत आहेत की प्रचंड प्रमाणामध्ये जो तुमचा कस्टमर आहे असा उच्च मध्यमवर्गीय हिंदू, उच्चवर्गीय हिंदू, तो दुखावला गेला आणि तो दुखावला तर आपल्याला परवडणार नाही, आपला धंदा बसेल, चौपट होईल. हा जो त्याच्यातला मूळ मुद्दा आहे तो लपून ठेवला जातो. आणि आताही बाकीची चर्चा करत असताना हिंदूंनी अतिरेकीपणा केला आणि ती जाहिरात मागे घ्यायला लावली. हिंदूंनी जाहिरात मागे घ्यायला लावली की नाही ते वेगळं गोष्ट, पण ती जाहिरात मागं का घेतल्या गेली ते लक्षात घ्या. यांचा धंदा अडचणीमध्ये आलेला आहे, व्यवसाय अडचणीमध्ये आला किंवा येऊ शकतो असं वाटल्यानं ती जाहिरात मागे गेलेली. इतक्या मोठ्या 85% हिंदू ज्या भारतामध्ये आहेत त्या भारतामध्ये अशा पद्धतीनं सनातनींच्या ज्या अस्मितेचे विषय असतील, श्रद्धेचे विषय असतील, त्याच्यावर ज्या भावना असतील त्या सगळ्यांना ठेच पोहोचवणे, त्यांना जखम करणे, त्याची इजा करणे, आघात करणे त्याच्यावरती, हा काय विकृत आनंद आहे. आणि हे वारंवार गेल्यामुळे जे काही तथाकथित स्वतःला पुरोगामी म्हणणारे आहे सगळ्यांच्या समोर काँग्रेस आणि बाकीचे पक्ष येतात. पण तुम्ही मूळ कम्युनिस्टांचा विचार करा. भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना सुद्धा 1925च्या दरम्यानच संघाच्या स्थापनेच्या बरोबरीनंच झालेली होती.
100 वर्षात एकदा सुद्धा कम्युनिस्ट पक्षाला स्वतःच्या जीवावरती भारताचं म्हणजे दिल्लीचं सरकार बनवता आलेलं नाही. दिल्लीचं जाऊ द्या, पण ही जे 3 राज्य सोडली, केरळमध्ये तरी आघाडीचं सरकार होतं. पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा हे जे 3 सोडली आधी, ती आता नाहीत. कधीही कम्युनिस्ट पक्षांना स्वतःच्या जोरावरती बाकीच्या राज्यांमध्ये सरकारही नाही आणता आली. जेमतेम काही राज्यांमध्ये ते युती करून आघाडी करून इतरांच्या बरोबर सहभागी होती, इतकंच. आज तर परिस्थिती अशी आहे की ते जवळजवळ नामशेष झालेले. एकमेव जे केरळमधलं त्यांचं राज्य शिल्लक होतं, तिथेही त्यांना काँग्रेसने हवाला दिलेला आहे. कशामुळे झालं हे? त्याच्यातला एक भाग असा आहे की वारंवार तुम्ही हिंदूंच्या विरोधामध्ये, त्यांच्या आस्था अस्मितेच्या विषयाच्या विरोधात बोलत राहिले. त्याचा परिणाम आज झाला की तुम्हाला हळूहळू हिंदूंनी याच देशामध्ये इररिलेव्हंट करून टाकलं, निसंदर्भ करून टाकलं तुम्हाला. आता तुम्ही बोंबलत बसा त्या टी व्हीच्या चॅनल्सवरती आणि JNU सारख्या काही मोजक्या ठिकाणी आणि आंतरराष्ट्रीय काही परिषदांमध्ये. याच्याशिवाय तुम्हाला कुठं जागा शिल्लक राहिलेली नाही. आणि आता त्यांच्या पावलावर जे चालू आहेत, पावलावर पाऊल ठेवून काँग्रेस असो किंवा बाकीचे डावे पक्ष असो, पुरोगामी स्वतःला म्हणून घेणार, ते पण अशाच पद्धतीनं वागत असतील तर त्यांचे हाल काही दिवसातच होतील हे सांगायची वेगळी गरज नाही. त्याच्यावरची उसंतवाणी. प्रश्न कपड्यांचा नाहीच तो मुळी कोणत्या ह्या वेळी घातले का. औचित्याचा आहे फक्त साधा मुद्दा, पुरोगामी गुद्दा कशासाठी. हिंदूंच्या सणाचा करीती हे धंदा, अस्मितेचा गंदा खेळ का. हिंदूंच्या सणाला येतेही उबळ, हिंदू हा दुर्बळ वाटतो का. नका मानू तुम्ही राखीचा हा सण, काही भण फुकटची. ग्राहकाप्रमाणे वागावे लागेल, बाजार फिरेल त्याप्रमाणे. कांत पुन्हा पुन्हा हिंदूंना या शिव्या, पुरोगामी ओव्या पुरे झाल्या, पुरोगामी ओव्या पुरे झाल्या. पुन्हा पुन्हा हिंदूंना शिव्या द्यायच्या, पुन्हा पुन्हा हिंदूंच्या अस्मितेचे विषय पायदळी तुडवायचे. अशा वेळी ती जी प्रतिक्रिया उमटेल ती तर राजकीयदृष्ट्या उमटलेली आहेच, सामाजिकदृष्ट्या पण इथून पुढे, सांस्कृतिकदृष्ट्या पण इथून पुढे हळूहळू उमटायला लागेल. आमची कला असो, आमचं साहित्य असो, आमची संस्कृती असो आणि आमचा धर्म असो, हे वेगवेगळे काढता येत नाहीत. आमच्या मंदिरावरती उत्कृष्ट असे शिल्प आहेत. आमच्या मंदिरावरती गायन वादन नृत्य हे केलं जायचं. जे काही धार्मिक सगळं आमच्याकडं यापूर्वी लिहिलं गेलेलं आहे प्रचंड मोठं, ते सगळं वाङ्मयातला उत्कृष्ट असा नमुना आहे. किंवा अजिंठ्यामधली अप्रतिम अशी जागतिक पातळीवर पोहोचलेली चित्रकला, ही सगळी आमच्या संस्कृतीचा भाग आहे, आमच्या धार्मिक सगळ्या परिवाराचा भाग आहे. आणि जर तुम्ही नेमकं आमच्या ह्याच ह्याच्यावरती घाला घालणार असाल तर आमची प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही. भारतीय संस्कृतीला ते ज्या पद्धतीनं अशा पद्धतीनं पायदळी तोडवायचा प्रयत्न करतात, त्यांना पायदळी तोडवल्याशिवाय सनातनी समाज राहणार नाही. इथेच थांबूया. धन्यवाद.